मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडलेला आहे। त्यामुळे मंत्रिपदाकरता इच्छुक असलेल्यांची शेवटची आशा सुद्धा संपली आहे, कारण आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यताही मावळत चालली आहे। मंत्रिमंडळ विस्तार होत का नाहीये बघूया। गोगावले तुम्हाला कितीदा सांगितलं तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्बन्स आणू नका म्हणून। तुम्हाला तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल। तुम्हाला माहित आहे माझे एकनाथरावांचे काय संबंध आहेत, काय तुम्हाला कठीण आहे। तुम्ही आमदार आहेत, जरा समजून घ्या। 1.5 वर्षांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2022 रोजी अजित पवारांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली। अजित पवारांच्या भाषणात गोगावलेंनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यावर अजित पवार म्हणाले, तुमचं मंत्रिपद दूर जाईल, आणि तसंच झालं। भरत गोगावलेंना आतापर्यंत मंत्रिपदानं हुलकावणी दिली। शिवसेनेचे प्रवक्ते आणि संभाजीनगरमधले आमदार संजय शिरसाटही मंत्रिपदासाठी इच्छुक होते। संभाजीनगरमध्ये आधीच संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे हे 3 मंत्री होते। त्यातील संदीपान भुमरे खासदार झाल्यानं एक मंत्रिपद रिक्त आहे। त्यामुळे संजय शिरसाट यांच्या आकांक्षांना पुन्हा धुमारे फुटले होते। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यामुळे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाच्या आशा वाढल्या होत्या। त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर विस्तार झाला, त्यावेळेसही या 2 नावाची चर्चा होती, मात्र मंत्रिपद काही मिळालं नाही। आता तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशा संपुटात आल्या, त्यामुळे ह्या दोघांच्याही आशा मावळतील की काय असाच प्रश्न आहे। गुरुवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। पावसाळी अधिवेशनाआधी महायुती सरकारचा विस्तार होण्याची चर्चा होती, मात्र हा विस्तार लांबणीवर पडला। त्याचं मुख्य कारण म्हणजे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची भाऊ गर्दी। शिवसेनेचे संजय शिरसाट, भरत गोगावले, संतोष बांगर, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर हे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी, मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांची नावं चर्चेत होती। तर भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक आणि राहुल कुल यांचं नाव आघाडीवर होतं। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 मंत्रिपदं येणार होती। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपमधील आमदारांची संख्या जास्त आहे। परिणामी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजपलाच अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आता मावळली आहे। विशेष म्हणजे 2 महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। अवघ्या 2 महिन्यासाठी 12 मंत्री करण्यासाठी वरिष्ठ नेते अनुकूल नाहीत। त्यामुळे मंत्री होण्याचं काही आमदारांचं स्वप्न हे स्वप्नच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।